छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचं यावर्षी कराल, लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज शाप देतील तुम्हाला. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी. सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये. मंडळी, लुसी जॉर्डन नावाची एक मुलगी गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये आली. तशी तिची आजी ही महाराष्ट्रातलीच होती, मात्र त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. नंतर ते परप्रांतात जे आहे ती जाऊन राहिले आणि राहिल्यानंतर गेल्या वर्षी शिवजयंतीच्या वेळेस शिवाजी महाराजांप्रती त्या मुलीला कायम जे आहे ते आकर्षण होतं की कसे वगैरे काय सगळ्या गोष्टी, इतिहास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. मात्र तिने स्पेशली शिवजयंतीच्या वेळेस महाराष्ट्रात यायचं ठरवलं होतं आणि ती आलीही गेल्या वर्षी. मात्र इथं तिनं आल्यावर जे पाहिलं ते पाहिलेलेच काही विचित्र दृश्य गेल्या वर्षी तिनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवरती त्या तिच्या देशामध्ये गेल्यानंतर टाकले. आणि त्याच्यामध्ये तिनं असं वर्णन केलं होतं, काही 2-3 मुद्दे मांडले होते तिनं शिवजयंतीविषयी. आणि ती शिवजयंतीविषयीचे मुद्दे ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी तिला ट्रोल केलं. आणि ट्रोल केल्यानंतर मंडळी ती पोस्ट जी आहे ती त्यांना डिलीट करायला लावली. त्यांनी ती पोस्ट डिलीट केलीही. मात्र असं काय त्या पोस्टमध्ये होतं की ज्या पोस्टमुळे बरेचसे लोक जे आहे ते तापली. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी त्याच्यावरती राग, ट्रोल या सगळ्या गोष्टी व्यक्त केल्या. असं काय होतं त्या पोस्टमध्ये? त्या पोस्टमध्ये मंडळी 2 मुद्दे होते. त्याच्यातला मुद्दा नंबर 1, तिनं असं लिहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना जर कधी वेळ मिळाला तर ते संत तुकाराम महाराज यांचे जे आहे ते कीर्तनं ऐकायला जायचे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिकच होते. आणि छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते तर त्यांच्या शिवजयंतीच्या दिवशी ज्यावेळेस आपण तमाशा लावतो, त्याच्यानंतर बायांना नाचवतो, ह्या शब्दामध्ये तिने लिहिलेलं बरं का, महिलांना तिथं नाचवतो, आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतील का श्राप देत असतील असं तिनं लिहिलं होतं. आणि बरोबर हे आहे मंडळी. सांस्कृतिक कार्यक्रम असावे नाही असं नाही, मात्र हल्ली सांस्कृतिक कार्यक्रम, लावणी वगैरे सगळ्या गोष्टी म्हणा, त्यांचा दर्जा एवढा खाल्ला जे आहे ते झालेला आहे, एवढा दर्जा घसरलेला आहे की त्याला लावणी म्हणायला सुद्धा लाज वाटते आहे. आणि मग ती त्याच्या खाली लिहिते की त्याच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणखी एक किस्सा आपण सांगतो की कुठल्या तरी सुभेदाराची सून जी आहे ती आणली आणि आणल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांपुढं जे आहे ते तिला आणलं गेलं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला आई म्हणून संबोधलं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सुनेला आई म्हणून संबोधलं होतं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याला एवढासुद्धा आदर नाही आहे का की त्यांच्या जयंती दिवशी धार्मिक कार्यक्रम करायचे सोडून आपण जर तिथं स्टेजवरती महिलांना नाचवत असू आणि विचित्र कपड्यांमध्ये लावणीच्या नावाखाली आपण जर नाचवत असू तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला आशीर्वाद देतील का श्राप देतील असं ती लिहिते. त्याच्यातला दुसरा मुद्दा होता मंडळी की 19 फेब्रुवारी हा ड्राय डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे त्या दिवशी कुठल्याही प्रकारचे मद्य विक्री केली जात नाही. मात्र त्या दिवशी आपल्या लोकांना दारू मिळते कुठून आणि ते पिऊन शिवजयंती साजरी कशी करतात. त्याच्या आधी मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. आता मंडळी, या व्हिडिओमध्ये समोरचा एक DJ आहे आणि इकडला एक DJ आहे आणि दोन्ही DJवरली जे आहे ते मुलं आहेत ते एकमेकाला चिडवत आहेत कोणाचा जास्त वाजतो. आणि ही सगळी पिलेली आहेत बरं का. आणि विचित्र जे आहे ते तिथे इशारे वगैरे केले जात आहेत मंडळी. मग त्या मुलीनं या पोस्टविषयी सुद्धा उल्लेख केला होता. हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे. याविषयी सुद्धा उल्लेख केला होता की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना च्याबद्दल जे आहे ते ड्राय डे सरकार साजरा करतं. म्हणजे ड्राय डे म्हणजे या दिवशी मद्य विक्री करता येत नाही असं त्याचा अर्थ होतो. असा ड्राय डे असून सुद्धा त्या दिवशी लोकांना दारू मिळते कुठून? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण उत्सव करतो की त्या दिवशी आपला एन्जॉयमेंट करून घेतो हेच कळत नाही. आणि त्या मुलीनं खाली असंही लिहिलं होतं की ड्राय डे म्हणून सरकारला घोषित करावं लागतो. म्हणजे दारू पिऊ नका असं जर सांगण्याची वेळ येत असेल शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना किंवा ज्यांना आपण शिवाजी महाराजांचे मावळे असं जे म्हणून घेतात त्यांना, जर ड्राय डेच्या दिवशी दारू पिऊ नका, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे असं जर सांगण्याची वेळ येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो रक्ताचा थेंब ना थेंब आपल्यासाठी व्यतीत केला, तो थेंब ना थेंब आपण जे आहे ते आदरार्थी घेतोय की नाही हाच प्रश्न पडतो आहे. कारण मंडळी, 70% महाराष्ट्रामध्ये शिवजयंती चांगल्या प्रकारे साजरी केली जाते, बिलकुल नो डाऊट आहे. मात्र मंडळी 30% असेही आज भाग आहेत ज्या भागामध्ये शिवजयंती फक्त एन्जॉयमेंट म्हणून साजरी केली जाते. फक्त दारू प्यायची एक सुवर्णसंधी, नाचायची एक सुवर्णसंधी, DJ पुढं नाचायची एक सुवर्णसंधी म्हणून जे ती साजरी केली जाते. मात्र मंडळी, आपण गुरु गोविंद सिंग जे की एक शीख वॉरियर होते,
त्यांची जयंती कशी साजरी करतात हे जर सर्च केलं ना आपण, तर आपल्याला असं दिसेल, सर्च नाही, आपल्याला नॉर्मली असं दिसेल की त्यांच्या जयंती दिवशी ते प्रभात फेरी करतात, कीर्तन करतात, लंगर जे आहे ते करवतात, लोकांना जीव घालतात, अनाथ लोकांना भरपूर गोष्टी दान देतात. त्याच्यानंतर काय म्हणू आपण त्याला, रक्तदान शिबिर घेतात. आपल्या इकडे मंडळी करतात, 70% प्रमाणात मंडळी अशी शिवजयंती साजरी करतात. मात्र जे 30% मंडळी विचित्र प्रकारे शिवजयंती साजरी करते, ज्या दिवशी विचित्र प्रकारे नाचवल्या जातात महिला, ज्या दिवशी विचित्र प्रकारे दारू पिल्या जाते, नको ते गोष्टी खाल्ल्या जातात, नको त्या गोष्टी केल्या जातात, नको ते बोललं जातं, अशा शिवजयंती जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पाहत असतील तेव्हा ते श्राप देत असतील का आशीर्वाद देत असतील, हाच पडलेला प्रश्न आहे. कारण त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा शरीराचा एक काय म्हणू आपण त्याला, रक्ताचा कण ना कण या स्वराज्यासाठी दान केलेलं आहे. त्याच स्वराज्यातली लोक जेव्हा आज प्रगतशील कालामध्ये त्यांचा उत्सव करतात, तर ते पारंपरिक पद्धतीनं करण्याच्या ऐवजी विचित्र पद्धतीने करतात. हे पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज श्राप देत असतील का आशीर्वाद देत असतील, हा विचार तुम्हीच करा. अहो फार लांब कशाला, छावा चित्रपट जेव्हा आला तेव्हा छत्रपती संभाजी महाराज त्याच्यामध्ये जे आहे ते लेझिम खेळताना दाखवले गेले. मात्र त्याच्यावरून बऱ्याचशा लोकांनी आक्षेप घेतला की छत्रपती संभाजी महाराजांना नाचवतायत. मात्र त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या जयंती दिवशी आपण दारू पिऊन नाचतो, हा सीन डिलीट कसा करायचा आपल्या रिअल आयुष्याच्या चित्रपटापासून.